हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर अशी झाली आहे माझी सकाळ. बघा, एवढ्याशा हातांनी मला किती बोच काढते, किती पण नखे काढा ह्या मॅडमचे, पण एवढे पटपट वाढतात ना. तर आज अचानक आमचा प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो. ओला बुक केली. ओला खाली येते म्हणून 5 मिनिटात खाली उतरलो. तर काय, ओलावाल्याला आमचा ॲड्रेसच सापडत नव्हता. ओलावाल्याची वाट बघत बघत बसलो. शेवटी काय, आम्हीच निघालो 1-2 करत ओलावाल्याला शोधत. मग फायनली बुक केलेली ऑटो आली आणि आम्ही पोहोचलो प्लॅन फस्त करायला, मयूर काकांच्या सलूनमध्ये. येस, आज आम्ही करणार आहोत रिशूचा न्यू हेअरकट म्हणजेच चंपी. तिचा जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच आम्ही तिची चंपी करणार होतो, म्हणून आम्हा दोघांनाही खूप टेन्शन आले होते. रडते की काय, करू देते की नाही, तिला ते मशीन लागणार तर नाही ना. पण काय, पप्पांच्या मांडीवर बसून आमच्या मॅडम मस्त एन्जॉय करत होतात आणि तिला बघून मग आमचेही टेन्शन गायब झाले आणि आम्हीही तो क्षण एन्जॉय करत होतो. आणि मी बघा, तिचे हेअर जमा करण्यामध्ये व्यस्त आहेत. हे पोटातले केस असतात, जावळाचे केस असतात, ते असे विखुरलेले चांगले नसतात, म्हणून मी एका टिश्यू पेपरमध्ये सगळे विखुरलेले केस जमा करून घेतले व ते आम्ही गंगेत सोडणार आहोत. तसे बघितले तर श्रीशू 2 महिन्याची झाल्यावरच आम्ही तिचे जावळाचे 5 केस तिच्या मामाकडून काढून घेतले होते. पण आता तिचे हेअर्स मोठे झाले होते, ते तिच्या कानावर येत होते, त्यामुळे ती सारखा कान खाजून लाल करत होती. म्हणूनच आम्ही रिशूची चंपी करायचे ठरवले. तर फायनली मयूर काकांच्या मेहनतीने रिशूचा न्यू हेअर कट पण झालेला आहे. आणि बघा ना, किती गोडुली दिसते माझं पिल्लू. तर तुम्ही पण ती कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.